आडगावकरांच्या मनातील सच्चा माणूस, दिलदार नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते अतुल दादा मते यांचा अभिष्टचिंतन सोहळा आडगाव येथे विविध ज्येष्ठ सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांनी अतुल दादा मते यांना अभिष्टचिंतनाबरोबरच भावी राजकीय कारकिर्दीच्या भरभरून शुभेच्छा दिल्या। अतुल मते यांच्या वाढदिवसासाठी नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे, दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करजी भगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष गजानन नाना शेलार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरचिटणीस मुन्ना अन्सारी, आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्र, परिवार, सहकारी उपस्थित होते। आलेल्या सर्व राजकीय मान्यवरांनी अतुल मते यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपली मनोगत व्यक्त केली। त्यांना सांगितले की 37 वर्षापर्यंत माझी तालुक्यात सुद्धा ओळख नव्हती, म्हणजे अजून खूप मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे। वडिलांची पुण्य असेल, आपल्या सर्वांचे आशीर्वाद असतील, त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलोय। आणि अशीच संधी परमेश्वरांनी ज्याची अपेक्षा असेल त्यांना द्यावी। अतुल दादांना ज्या काही त्यांच्या मनोकामना असतील त्या परमेश्वर पूर्ण करावे ही माझ्या वतीने मी शुभेच्छा देतो, परमेश्वराची मी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा अतुल दादांच्या भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद। या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी घ्यावी, बोलण्यासारखं खूप आहे। अतुल दादा जे सहकार्य, गजू नाना, आम्ही तुमच्या पाठीशी राहू, तुम्हाला जे सहकार्य करायचं ते सगळे आम्ही व्यासपीठावरील मंडळी करू, एवढंच या निमित्ताने सांगतो। आज मला या कार्यक्रमासाठी बोलवलं करा, म्हणजे पुढच्या वेळेस आमदारकीचं तिकीट सुद्धा 100% अतुलजी मतेला दिल्याशिवाय मी राहणार नाही, हा सुद्धा शब्द आहे। परंतु तुम्ही नगरसेवक होऊन तर पक्का करा, 100% भगरे सरांच्या माध्यमातून अतुलजीला या आडगावमधून राष्ट्रवादीची उमेदवारी दिल्याशिवाय आम्ही राहणार। त्यावेळेस अतुलजीचं काम बघितलं। या ठिकाणी आडगावचं फेस्टिवल मी नवीनच ऐकलं, नाशिक फेस्टिवल ऐकलं होतं, पण आडगावचं फेस्टिवल अतुलजी काय करणार, ज्यावेळेस बघायला आलो त्यावेळेस आनंद वाटला का आडगावकरांना। नाशिक विधानसभेसाठी इच्छुक असलेले अतुल मते यांना उमेदवारी दिली असती तर नक्कीच पूर्व विधानसभेतून अतुल मते हे राष्ट्रवादीचे आमदार म्हणून निवडून आले असते, असं सांगत गजानन नाना शेलार यांनी नाशिक महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादीकडून अतुल मते यांच्या नावाची घोषणा केली। त्याचबरोबर त्यांनी परिसरातील नागरिकांना अतुल मते यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं आवाहन केलंय। नाशिक पूर्व मतदारसंघातून आपल्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कारकिर्दीचा ठसा उमटवत जनसामान्यांच्या हाकेला धावून जाणारे अतुल मते यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी आलेल्या सर्वांनीच केक कापत अतुल मते यांना केक भरवून हा वाढदिवस साजरा केलाय। यावेळी अतुल मते यांचे सर्व मित्र, परिवार, सहकारी सचिन जाधव, अमोल मते, भाऊसाहेब मते, शांताराम देशमुख, अभि मते, विकी मते, प्रकाश मते, बबलू मते, किरण मते, ऋषिकेश साळुंके, आदिनाथ मते, प्रणव हळदे सह कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत हा वाढदिवस जल्लोषात साजरा केलाय। स्टार 24 फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे सह दीपक अंभोरे, नाशिक।